नमस्कार. मराठी माती चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आजच्या कथेचे नाव आहे मन मोकळे. आज रवीचा वाढदिवस म्हणून राधाने त्याच्यासाठी नवीन शर्ट आणला. तिने सकाळीच रवीला शर्ट दिला, म्हणजे तो घालून त्याला ऑफिसला जाता येईल. रवीने तो घेऊन कपाटात ठेवला. शर्ट कसा आहे ते रवीने सांगितलं नाही आणि राधाने काही विचारले नाही. हळव्या मनाची राधा आतून खूप दुखावली गेली, परंतु ती काहीही न बोलता गप्प बसली. राधा आणि रवीच्या लग्नाला जेमतेम 1 वर्ष झालं होतं. राधा मनाने हळवी असली तरी खूप हौशी होती. तिला आपल्या माणसांना त्यांच्या वाढदिवसाला भेटवस्तू देणं खूप आवडत असे. तिच्या माहेरी तिचे आई बाबा अजूनही एकमेकांना भेटवस्तू देत असत. एकमेकांना भेटवस्तू देऊनच नाही तर 2 शब्द प्रेमाने बोलून सुद्धा नात्याची दोर अजून मजबूत करता येते, असं राधाचं प्रामाणिक मत होते. त्यानंतर अजूनही 2-3 वेळा असाच प्रकार घडला. तेव्हाही राधा काही न बोलता मनातच कुढत राहिली. रवी एवढा वृक्ष असेल असं राधाला वाटलं नव्हतं. ती मनात विचार करू लागली की रवीला माझ्याबद्दल काही वाटतच नाही. किती कोरडेपणाने वागतो आपल्याशी. आपण मात्र त्याच्यासाठी किती काय काय करत असतो, पण कधी एक कौतुकाचा शब्द याच्या तोंडातून निघत नाही. एक दिवस रवीने स्वतः राधाला खूप सुंदर साडी आणली आणि आल्या आल्या ती तिच्या हातात दिली. राधाने ती साडी उघडून बघितली. तिला ती आवडली सुद्धा, पण तिने विचार केला, मी दिलेल्या भेटीबद्दल किंवा कशाबद्दल हा एकही शब्द तोंडातून कौतुकाचा काढत नाही, तर मी कशाला याला आता बोलू. साडी आवडली. शेवटी रवीने तिला विचारलं, राधा, तुला साडी आवडली की नाही आवडली? रवी पुढे म्हणाला, माझा मित्र त्याच्या बायकोसाठी साडी घ्यायला चालला होता. त्याने मला बरोबर नेलं आणि तो मला म्हणाला, अरे तू पण वहिनींना साडी घे. बायकांना आवडतं असं मध्ये मध्ये भेटवस्तू दिलेली, म्हणून मी पण तुझ्यासाठी साडी घेतली. हे ऐकलं आणि कधी काही न बोलणारी राधा तिने अशी काही तोंडाची पट्टी सुरू केली की काही विचारूच नका. तिने मागचं पुढचं सगळं उकरून काढलं. ती रवीला म्हणाली, तुम्हाला माझ्या भावनांची काही कदरच नाही. मी तुमच्यासाठी काहीही केलं तरी कधी एक शब्द कौतुकाचा ऐकायला मिळत नाही. तुमच्यासाठी भेटवस्तू आणते, परंतु तुम्ही कधी माझ्यासाठी एक साधा मोगऱ्याचा गजरा देखील आणला नाही. किती कंजूसपणा कराल. माझ्या माहेरी येऊन बघा, कसे सगळे हसत खेळत जगत आहेत, एकमेकांचे कौतुक करत आहेत. जवळजवळ 5 मिनिटे राधा तोंडाला येईल ते बोलतच होती. रवीला खूपच आश्चर्य वाटले. तिच्या मनात आपल्याबद्दल इतकी कटुता आहे. तिने आपल्याला कधीही काहीही बोलून दाखवले नाही. रवीने स्वतःशीच विचार केला, आपण जाणून बुजून काही केले नाही, पण ही दुखावली गेली आहे. तो तिच्या पाठीवर हात ठेवून म्हणाला, अगं राधा, शांत हो. तुझ्या मनात एवढं सगळं खतखतत होतं, कधीतरी व्यक्त व्हायचं ना. आमच्याकडे अशा पद्धती नाहीत, पण म्हणून मला तुझ्याबद्दल काही वाटत नाही असा त्याचा अर्थ होत नाही. प्रत्येकाला बोलून दाखवण्याची सवय नसते, पण असा भावनांचा कोंडमारा करणं कधीही चांगलं नाही. याचा तुझ्याच आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. इतके दिवस सगळं मनात ठेवलंस. तू जर मला कधी बोलून दाखवलं असतंस तर मी नक्कीच माझ्या वागण्यात बदल करण्याचा प्रयत्न केला असता ग. आता आपलं जन्माचं नातं आहे. इतक्यात राधा म्हणाली, अहो, मागून दुनिया मिळते, न मागता एखादी गोष्ट मिळणं याचं अप्रूप फार वेगळं असतं. तुम्हाला नाही कळणार ते. रवी म्हणाला, राधा, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि आता मी तुला वचन देतो की ह्यापुढे मी माझ्या वागणुकीत बदल करेन. तुला भावना व्यक्त केलेल्या आवडतात. मी आता तसाच वागेन. तू पण मला वचन दे की ह्यापुढे तुझ्या मनात जे काही येईल ते तू स्पष्टपणे मला बोलून दाखवशील. राग, लोभ, मत्सर सारं काही वेळच्या वेळी बाहेर आलेलं चांगलं असतं. नात्यात मोकळेपणा असायला पाहिजे. तुझं म्हणणं मला पटलं, पण जसे चांगल्या भावना बोलून व्यक्त करायच्या असतात तसेच एखादी न आवडलेली गोष्ट लगेच बोलून मोकळं व्हायचं. आता मनात अजिबात कटुता ठेवू नकोस. चला राणीसाहेब, आपण चौपाटीवर फिरायला जाऊया. राधा खुदकन गालात हसली आणि रवीने तिचा हातात हात घेतला. कथा लेखन सीमा गंगाधरे. कथा आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि
तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.